आज आम्ही आलो आहोत पुण्याच्या एका सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाणी। या ठिकाणाचं नाव आहे आगा खान पॅलेस। हे एक नुसतं महालच नाही तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं एक जिवंत प्रतीक आहे। हा पॅलेस 1892 साली सुलतान मोहम्मद शाह आगा खान यांनी बांधला होता। त्या काळी पुण्यामध्ये दुष्काळ पडला होता आणि लोकांना रोजगार मिळावा ह्याच्यासाठी हा पॅलेस बांधण्यात आला। इथल्या इटालियन आर्किटेक्चरमुळे हे बांधकाम अजूनच आकर्षक दिसत आहे। मोठ्या खिडक्या, हिरवागार परिसर, शांत वातावरण, किती सुंदर वाटते या ठिकाणी। पण ह्या जागेचं एक महत्त्व आहे की ह्या ठिकाणी महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि त्यांचे सेक्रेटरी यांना 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनानंतर कैद करण्यात आले होते। कस्तुरबा गांधी आणि महादेवभाई देसाई यांचं निधन ह्याच ठिकाणी झाले आणि त्यांच्या स्मृती अजूनही या ठिकाणी आहेत। हा पॅलेस 19 एकरमध्ये बांधलेला आहे आणि त्याचा आजूबाजूचा जो परिसर आहे ती हिरवळ ही 7 एकरमध्ये बनवलेली आहे। या ठिकाणी गांधीजींचे छायाचित्र, पत्र आणि त्यांनी वापरलेल्या बऱ्याच काही वस्तू आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतात, ज्यामुळे पर्यटकांना त्या काळचा अनुभव होतो। ह्या पॅलेसमुळे हजारो लोकांना रोजगार मिळाला। तर हे नुसते एक पॅलेसच नाहीये तर मानवतेचं एक प्रतीक आहे। गांधीजींचा चरखा एक साधन नव्हे तर आत्मनिर्भरता आणि स्वातंत्र्याचं एक प्रतीक आहे। ह्या हॉलमध्ये फिरताना जाणवतं की इतिहास फक्त पुस्तकातच नाहीये तर ह्या भिंतीमध्ये अजूनही जिवंत आहे। जर तुम्ही पुण्यात आलात तर ह्या ठिकाणी तुम्ही अवश्य या। हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।